मी सध्या जे रुग्णालयात आहे. या रुग्णालयात 9 वर्षापासून जे आहे यंत्र मानव शस्त्रक्रिया करणार आहे आणि आपण त्याची ही दृश्य जे आहेत थेट माझाच्या दर्शकांना एक्सक्लुझिव्हरित्या दाखवतात. खरं तर आता यांचं या संपूर्ण रुग्णालयात परिचारिका आणि डॉक्टरांचं जे ते ट्रेनिंग पिरियड जो चालू आहे. आपण जर पाहिलं तर अनेक शस्त्रक्रिया असतात ज्यावेळेस हात 360 डिग्रीमध्ये जो आहे म्हणजे 360 अंशांमध्ये फिरत नाही आणि त्यावेळेस आपल्याला आतमध्ये जे काही ऑपरेशन करायचं असतं त्याची शस्त्रक्रिया करायची असते त्यावेळेस त्या पूर्ण होत नाहीत आणि त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय जो आहे तो जे रुग्णालयात घेण्यात आलेला आहे. खरं तर ही सुविधा अनेक जे ते प्रायव्हेट रुग्णालयात पाहायला मिळते पण ती महाग अशी सुविधा आहे. पण त्याच पार्श्वभूमीवर आता सर्वसामान्यांना मिळावी त्यास आणि सर्वसामान्यांना ही सुविधा मिळाली त्या अनुषंगाने जे रुग्णालयाने हे जे ते पाऊल जे ते पुढे टाकलेलं आहे. त्या सर्व गोष्टींसाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर अजय आहेत. सर खरं तर एबीपी मध्ये स्वागत आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आता मुंबईकरांना किंवा मग ह्या संपूर्ण महाराष्ट्राला जे रुग्णालय जिकडे अनेक रुग्ण येतात त्या ठिकाणी आता नवीन तंत्रज्ञान वापरण्यास पाहायला मिळणार आणि त्यांची शस्त्रक्रिया अशी नवीन तंत्रज्ञान होणार आहेत. काय नेमकं आता हे तंत्रज्ञान आहे? हे रोबोटिक शस्त्रक्रिया आहेत आणि याच्यामध्ये कमी स्पेसमध्ये किंवा डिफिकल्ट जागी तुम्हाला शस्त्रक्रिया करायची असेल तर ती याद्वारे करता येते. हे ऑपरेट सर्जनच करणार आहे, फक्त रोबोट विल असिस्ट यू या प्रकारचं आहे ते. सर खरं तर ह्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळेस मायनर जागेवर पोचायचं असतं एखाद्या मनुष्याच्या शरीरामध्ये त्यावेळेस अनेक वेळा खरं तर टास्क असतो तुमच्या समोर आणि त्यामुळे आता हे रोबोट्स आल्यानंतर ते किती फायदेशीर असेल तुमच्यासाठी आणि ते संपूर्ण शस्त्रक्रिया पूर्ण करण्यासाठी. ॲक्च्युली याची कॉस्ट जास्ती असते. म्हणजे आपलं कन्व्हेन्शनल जे लॅप्रोस्कोपी आहे त्याची कॉस्ट कमी येतं आणि या शस्त्रक्रियेमध्ये 1-1.5 लाखाचे तुम्हाला डिस्पोजेबल पर केस लागतात. ते आपल्याला रिवाईज करावे लागतील गव्हर्नमेंटकडनं आणि हे इन्शुरन्समध्ये किंवा महात्मा ज्योतिबा फुले किंवा ज्या काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये ते सँक्शन झाल्यानंतर ते कॉमन पर्सनलाही रोबोटिकचा फायदा मिळेल. त्यामुळे एकीकडे जर आपण पाहिलं तर कॉमन पर्सनला फायदा मिळेल असं म्हणतात पण खरं तर टास्क असणार आहे की हे वापरायचं कसं केलं जाणार आहे. कारण की डॉक्टर ते कितपत वापरू शकतात आणि त्याच्यानंतर डॉक्टरांचं किती त्याच्यावर नियंत्रण असणार आहे. नियंत्रण आणि प्रिसिजन कंप्लीट राहणार आहे. मोर प्रिसाईज राहतं त्याचं काम आणि त्याच्यात ट्रेनिंग झाल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त याच्यामध्ये तुम्हाला पहिलेचं थोडंसं अनलर्न करावं लागणार लॅप्रोस्कोपीचं आणि यू हॅव टू लर्न द रोबोटिक स्किल्स. तर त्याचं ट्रेनिंग झाल्यानंतर ते एव्हरी सर्जन विल बी सर्टिफाईड फॉर दॅट आणि त्याच्यानंतर ते वापरतील. धन्यवाद सर आमच्याशी बोलण्यासाठी. तर हे होते डॉक्टर अजय ज्यांनी सविस्तर माहिती जी आहे ती एकंदरीत सांगितलेली. खरं तर माझ्या हातात हा चष्मा काय हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. ही संपूर्ण स्क्रीन जी आहे ती फक्त 3D मार्फतच तुम्ही पाहू शकता. त्यामुळे एकंदरीत क्लिअर विजन किंवा संपूर्णतः क्लिअरली जर ते बघायचं असेल तर हा चष्मा घालूनच त्या गोष्टी बघाव्या लागतील आणि त्यामुळे तुम्हाला संपूर्ण क्लिअर पाहायला मिळेल. आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं आता सुद्धा डॉक्टर जे आहेत त्या ह्या गोष्टी ऑपरेट करत आहेत. त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हे संपूर्ण एकंदरीत मानवी शरीराच्या आतमध्ये पोचल्यानंतरची ही संपूर्ण दृश्य आहेत आणि त्यावेळी तो हात किंवा मग त्या रोबोटचा हात कसा 360 फिरू शकतो आणि कशा त्या गोष्टी बाहेर काढल्या जाऊ शकतात किंवा कसं ऑपरेट शस्त्रक्रिया केली जाऊ शकते हे सगळं दृश्य जे ते आपण माझाच्या प्रेक्षकांना एक्सक्लुझिव्हरित्या पाठवतात. त्यामुळे हे नवीन वर्षात हे संपूर्ण एकंदरीत शस्त्रक्रिया जी ती सुरू होईल आणि त्याच्यानंतर सर्वसामान्यांना आणि गरिबांना ह्याचा फायदा जो आहे तो घेता येऊ शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप्रस्थगीसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.